अगं तू काय करतेस इथं किचन मध्ये? काय हवंय तुला? मी देते ना तुला करून, सांग ना मला. हे बघ, बाळ कुणाकडे मला सांग. नमिता, तू इतक्यात काहीही काम करायचं नाही, सांगून ठेवते मी. अगं बाळाला घुटी पाजायची वेळ झाली ना, आणि तुलाच पाजायचंय ते. येतेस ना माझ्या बरोबर? हा नमिता, अगं हे बघ, मी होते पुढे, मग तू ये नंतर. आई घेऊ बनवाडाला? नाही नको, तुम्ही जेवा, मी निघते. तुम्ही जेवूनच जा ना आता. अगं असं काय आई, जेवून जा ना. नको नको समीर, मी आले, तुमचं मन राखलं, बस. मी निघाले आता. नमस्कार. एक उपाय आहे. एक उपाय आहे यावर. आई, तुला आमचा राग येतो, आम्हाला मान्य आहे. तो राग आमच्यावर काढ ना, जेवणावर का काढतीयस? आई, अगं तुझी बायपास झाली, लक्षात आहे ना तुझ्या? हे बघ, सारखी सारखी ती ऑपरेशनची आणि त्याला खर्च केलेल्या पैशाची आठवण करून देऊ नकोस मला. शक्य असतं ना तर हिचे सगळे पैसे फेडले असते मी, पण मी कितीही कष्ट केले तरी हे शक्य नाहीये, मला हे माहिती आहे. म्हणून मला राग येतो स्वतःचाच. त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तसाच, त्याच स्वरूपाचा दुसरा एखादा धक्का बसणं गरजेचं आहे. हे सगळं आपण डॉक्टर भागवतांशी कन्सल्ट केल्याशिवाय करूच शकत नाही. मला तर काही आशा वाटत नाही बघ. वंसो, आपणच धीर सोडून कसं चालेल? डॉक्टर करतायत ना प्रयत्न. मिस्टर प्रधान. येस डॉक्टर. या प्लीज कम. मिस्टर प्रधान, या सततच्या मेंटल प्रेशरमुळे ही सारखी चक्कर येऊन पडते आणि तिला सतत गुंगीची औषधं देणंही चांगलं नाहीये. मी आता तिला एक माइल्ड सेडेटिव्ह दिलंय. मी डॉक्टर मीरांशी बोलले देखील, पण आपल्याला वाट बघण्याशिवाय पर्याय नाहीये. वी शुड नॉट फोर्स हर इनटू एनिथिंग नाउ. ओके डॉक्टर, हे सगळं खरंच खूप कठीण आहे, बट आय डेफिनेटली डू इट. विचारांवरती विश्वास ठेवायला, त्याशिवाय त्या बऱ्या होतील का? पण आता आम्ही काय करायचं डॉक्टर? आता तर इंजेक्शन दिलंय म्हणून झोपली ती, पण गुंगी ओसरली की पुन्हा तिचा हट्ट सुरू होईल. तो हट्ट आपण पूर्ण करायचा मिसेस प्रधान. म्हणजे डॉक्टर? म्हणजे असं की काही काळासाठी त्यांच्या हातात खरं खरं बाळ आणून द्यायचं आपण.